नमस्कार मित्रांनो, आता मी आहे आपल्या रनाळ्या रामकुंडाजवळचं जे धरण आहे, जे आपण मे मध्ये स्वच्छ केलं त्याच्यात रामकुंडाजवळचा परिसर आणि हे ते धरण याला आपण माती लावली होती. स्वतः उभे राहून आपण ईश्वर भाऊ, मनसूर भाई आणि योगेश भाऊ यांच्याशी संगमत झालं की याला आपण माती लावूया की जेणेकरून याचा पांजर होणार नाही. खऱ्या अर्थानं बघा, आज ही माती लावली तर एवढा पाण्याचा स्टॉक हा आपल्याकडे अवेलेबल आहे. ते तर व्हायचं काय, हे पाणी धडाधड वाहून जायचं. आता बघा, हा पुलाजवळचा हा नजर आपला गावातला मेन एंट्री. तर इथे पण आपण सर्व झाडे झुडपे काढून तिथे जी हाईट आहे ती हाईट पण वाढवली होती आपण, दिसत असेल तुम्हाला. तर तिथेही योग्य प्रकारे स्टॉक झालेला आहे आणि हा पाण्याचा निचरा थांबल्यामुळे हे जे वाहून जाणारं पाणी हे आज कुठेतरी थांबले आहे. आणि बघा ना तुम्ही, मी तुम्हाला ह्या दाखवतो जे कमी प्रमाणामध्ये नाही बरोबर पांजर आहे. तर इकडे जे मोठे मोठे फूल मला येणार नाही, पण तुम्हाला सांगतो संध्याकाळी मोठा धाडी लागायचा एखादी फाउंटन कसं चालतो पोरात ते पाणी वाहून जायची या खड्ड्यात. कारण की या धरणाची जी बिल्ड क्वालिटी तेवढी काय खास नव्हती. अशा प्रकारची ही धरणाची बिल्ड क्वालिटी असल्या कारणाने ते पाणी टिकत नव्हतं. पण ही माती आपण जेव्हा लावली उन्हाळ्यामध्ये, बघा हा पूर्ण माती काढली, काही ह्या बाजूची माती ही दिसते. बघा ना किती छान पैकी हात हे पाणी थांबते. आणि याच्यासाठी मी स्पेशल थोडा अडचणीतून आलो आणि म्हटलं हा व्हिडिओ शूट करून आपल्या सर्वांना हा दाखवू, जेणेकरून आपण केलेल्या कामाचा सार्थ अभिमान आपल्याला सर्वांना आनंद वाटेल, अभिमान वाटेल. असं हे काम आपल्या सर्वांच्या मदतीनं झालं आहे. त्याचा खूप खूप आनंद आहे. आणि हे पाणी आज कुठेतरी आपल्याला बघायला मिळलं त्याचे केवळ आणि केवळ जे कारण आहे आपण दिलेल्या मदतीच्या हातामुळे खऱ्या अर्थानं अशा मदतीनं लवकरात लवकर पाणीदार गाव होईल याच्यात कोणतीही द्विशंका नाही. धन्यवाद, थँक्यू.